मागच्या लेक्चरपासून आपण सुरू केला होता किंगडम ॲनिमलिया. मला वाटतं त्याच्यातला एक फायलम आपण बघितलेला आहे, एक का दोन, एक फायलम पोरीफेरा आपण बघितलेला. त्याच्यानंतरचा नेक्स्ट फायलम आहे फायलम निडारिया. Nidaria, or it is sometimes called as a Coelenterata. Coelenterata असंही याला म्हटलं जातं. अगोदर Coelenterata हे नाव होतं, नंतर त्याला थोडंसं बदललं, की कॅरेक्टरिस्टिक्स त्याच्या बदलल्या, त्याच्यामुळं आपल्याला Coelenterata हे नाव पडलेलं जे होतं ते बदललेलं आहे आता, ते आहे निडारिया. याचं सगळ्यात महत्त्वाचं काय, प्रेझेन्स ऑफ निडोब्लास्ट या नावाचा एक्सप्लेनेशन मी देतोय. Presence of nidoblast. These are the specialized cells which are a which have a spine-like structure. It is a sting cells. It is also called as a sting cells. स्टिंगिंग करण्यासाठी ही सेल असलेली बघायला मिळते, म्हणून त्याला निडोब्लास्ट असं म्हणायचं. निडो म्हणजे काय, निडल हा शब्द ऐकला असेल. हाच फक्त जरासा ग्रीक शब्द आहे, म्हणून त्याला सी पुढं लावला आहे, बाकी काही केलेलं नाही. निडल प्रेझेंट असतात म्हणून त्याला निडोब्लास्ट असं म्हणायचं. निडल शेल्स असं म्हटलं तरी चालेल. निडल सेल्स, ज्या सेल्सला निडल असते त्या सेलला आपण निडोब्लास्ट असं म्हटलं तरी चालेल. बिकॉज इट इज यूज्ड ॲज अ सिरिंज और इट इज यूज्ड ॲज अ निडल ऑफ द सिरिंज. सिरिंजची जी निडल असते, इंजेक्शन असतं आपलं, त्या इंजेक्शनासारखा याचा काम उपयोग केला जातो. इट इज यूज्ड फॉर द डिफेन्स अँड ऑफेन्स, डिफेन्ससाठी आणि ऑफेन्ससाठी, अँड सम टाईम टू कॅप्चर अ फ्रे, फूड मटेरियल कॅप्चर करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग केलेला आपल्याला बघायला मिळतो. काय केलं जातं, इफ दिस निडारिया वॉन्ट्स टू किल समवन टू ईट, काहींना किल करायचं असेल खाण्यासाठी वगैरे, तर ते कॅप्चर करतात, आणि कॅप्चर केल्याबरोबर लगेच हे निडोब्लास्ट काय होतात, त्याच्या शरीरामध्ये घुसतात, त्याच्या निडल्स घुसतात, अँड देअरफॉर द प्रे कॅनॉट एस्केप. इट इज वन स्ट्रॅटेजी. अनदर स्ट्रॅटेजी, इफ सम लार्जर ॲनिमल्स ट्राय टू अटॅक ऑन द निडारिया ॲट दॅट टाईम ऑल्सो इट युजेस ॲज अ डिफेन्स, म्हणून तरीसुद्धा हा डिफेन्स म्हणून इट इन्सर्ट्स दिस काइंड ऑफ अ निडल्स ऑफ द निडोब्लास्ट अँड देअरफॉर offense them or they protect themselves from the others. So the nidaria are the different kinds of the organisms, and so presence of the nidoblast is a key characteristic for the nidaria. पहिली की कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायची. आता बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण आपल्या पद्धतीनं डिफाईन करणार आहोत. काय, पहिला मल्टीसेल्युलार, बरोबर, मल्टीसेल्युलार. पुन्हा त्याच्यामध्ये ज्या वेळेस तुम्ही निडारिया हा शब्द आला किंवा कुठलाही फायलम जर डिफाईन करायला आला तुम्हाला, कदाचित हे 2 किंवा 3 मार्काला क्वेश्चन असे येऊ शकतात, ठीक आहे. तर अशा प्रकारचे क्वेश्चन आले की त्यावेळेस प्रत्येक वेळेस हे शब्द लिहायचे तुम्हाला. आता हे याच्यामध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक वेळेस ते शब्द दिसणार नाहीत, पण यू कॅन राईट, तुम्ही पहिलं कॅरेक्टरिस्टिक ते लिहू शकता. आता दुसरी सगळ्यात महत्त्वाची काय, उत्तर ॲक्युरेट लिहित असताना आणि जास्तीत जास्त मार्क मिळवायची जर असतील तर तुम्हाला की कॅरेक्टरिस्टिक लिहायला लागतील. पहिल्या की कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला तिथं असणं आवश्यकच आहे. आणि बाकीचं जरा थोडंसं बल्की वाटावं तुमचं लिखाण, म्हणून तुम्ही काय करू शकता, बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स लिहू शकता, ठीक आहे. म्हणून मी पुन्हा रिपीट करतो आहे, हे तुमच्या डोक्यामध्ये फिट होण्यासाठी, कारण एकदा ते सांगितलं की पुन्हा ते कॅरी फॉरवर्ड होत असतं, पण मी तसं करणार नाही आहे. त्यावेळेस प्रत्येक फायलममध्ये तुम्हाला ते लक्षात येण्यासाठी मी लिहितो आहे. मल्टीसेल्युलार, हे काय, युकॅरियोटिक, बॉडी ऑर्गनायझेशन. आता बघा, हे काय, सेल ऑर्गनायझेशन, बॉडी ऑर्गनायझेशन झालं. पण बॉडी ऑर्गनायझेशन कुठल्या प्रकारचं आहे, टिश्यू ग्रेड बॉडी ऑर्गनायझेशन. टिश्यू ग्रेड बॉडी ऑर्गनायझेशन महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक आहे. बघा, महत्त्वाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे टिश्यू ग्रेड. याच्या अगोदर काय होतं बघा, याच्या अगोदर सेल ॲग्रिगेट पॅटर्न होता. कुठला होता, सेल ॲग्रिगेट पॅटर्न. आता काय, सेलचे काय झाले, टिश्यू झाले, बरोबर. स्पेशलाइज्ड सेल्स एकत्र आल्या आणि त्यांनी एकत्र फंक्शन करायला सुरुवात केली.
बरोबर, म्हणून त्याला टिश्यू ग्रेड बॉडी ऑर्गनायझेशन असं म्हणायचं. मोस्टली हॅबिटॅट जर बघितलं, मोस्टली मराईन, त्याच्या अगोदर आपण सिमेट्री कशी असेल, पहिले सिमेट्री घेऊयात. सिमेट्री कशी आहे बोला, रॅडियल सिमेट्री. पुढं अजून काय आपल्याला, सिलोमेट आहेत की असिलोमेट आहेत. पहिल्यांदा जर्म लेयर्स किती आहेत सांगा. जर्म लेयर पॅटर्न किती आहेत, 2 आहेत, म्हणून काय डिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम, बरोबर, डिप्लोब्लास्टिक. त्याच्यानंतर डिप्लोब्लास्टमध्ये सिलोमचा प्रकार असतो का, नाही. देर इज नो प्रॉब्लेम ऑफ अ सिलोम आहे किंवा नाही आहे हे आपण सांगायचंच नाही याच्याबद्दल. पहिल्या 2 किंवा आता तिसरा जो आहे कुठला, पुढचा आपण टिनोफोरा एक बघणार आहे. याच्या बाबतीत सिलोमचा अजिबात विचार करायचा नाही, त्याच्यानंतरच विचार करत बसायचं आपल्याला. ठीक आहे, बिकॉज हिअर इज अ नो मिसोडर्म नाही आहे. देअरफॉर देर इज अ नो बॉडी कॅव्हिटी. व्हॉट एव्हर द बॉडी कॅव्हिटी इज देअर दॅट इज ऑफ अ डिफरंट टाईप. जर बॉडी कॅव्हिटी असेल तर ती वेगळ्या प्रकारची आहे, म्हणून इथं त्याचा विचार आपल्याला करायचा नाही आहे. बट इट हॅज अ बॉडी कॅव्हिटी, दॅट बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड ॲज अ गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. बॉडी कॅव्हिटीला काय म्हणायचं, इथं बॉडी कॅव्हिटी आहे, याच्यामध्ये असते बॉडी कॅव्हिटी, पण त्या बॉडी कॅव्हिटीला आपण काय म्हणतो, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. जर आपण एक एक्झाम्पल जर बघितलं हायड्राचं, हायड्रा हा टायनी असतो, मायक्रोस्कोपिक असलेला बघायला मिळतो, टेंटॅकल्स असतील. ठीक आहे, टेंटॅकल्स असतील तर याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या टेंटॅकल्सच्या मध्ये असं हे सगळे 5 टेंटॅकल्स आहेत असं म्हणा, युज्युअली 8 असतात, आणि याच्यामध्ये माउथ असतं, त्याला ओरल कॅव्हिटी असं म्हणायचं. इट इज नॉट अ माउथ, इट इज द ओरल कॅव्हिटी, ओरल ओपनिंग. काय म्हणायचं, ओरल ओपनिंग. ओरल का म्हणायचं, त्याला वेगळं कारण आहे. ठीक आहे, और गॅस्ट्रो इंटेस्टायनल ओपनिंग असं म्हटलं तरी चालेल. सो दिस कॅव्हिटी इज लाईक दिस, अँड दिस सिम्पल कॅव्हिटी विच इज यूज्ड फॉर द डायजेशन, इट इज कॉल्ड ॲज अ गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. त्याला काय म्हणायचं, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी असं म्हणायचं. आता ही गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी ओपन्स थ्रू द सिंगल ओपनिंग. सो डायजेस्टिव्ह सिस्टीम, ज्यावेळेस आपण डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या बाबतीत बोलतो, डायजेस्टिव्ह सिस्टीम, ही डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी आहे बघा, इट इज अ इनकम्प्लीट. ही कशी आहे, इनकम्प्लीट बिकॉज इट ओपन्स ॲट ओनली वन एंड, अदर एंड इज क्लोज्ड. और दिस काइंड ऑफ अ बॉडी पॅटर्न अगेन वी कॅन कॉल इट ॲज अ ब्लाइंड सॅक बॉडी पॅटर्न. त्यालाच आपण काय म्हणतो, म्हणून आपण काय म्हणणार, दुसरा एक शब्द, वरचा जरी टिश्यू ग्रेड बॉडी ऑर्गनायझेशन म्हटलेलं असलं तरी सुद्धा बॉडी पॅटर्न कसा आहे, बॉडी कॅव्हिटी आहे, डायजेस्टिव्ह कॅव्हिटी आहे. इट इज नॉट अ बॉडी कॅव्हिटी, इट इज द डायजेस्टिव्ह कॅव्हिटी. सो इट इज कॉल्ड ॲज अ गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, म्हणून त्याला काय म्हणायचं, गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी असं म्हणायचं. आता ही गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी कशी आहे, एका एंडला ओपन आहे, विच इज कॉल्ड ॲज अ ओरल ओपनिंग. ओरल ओपनिंग इज द ओपनिंग फ्रॉम विच फूड मटेरियल इज टेकन इन अँड अनडायजेस्टेड फूड मटेरियल इज गिव्हन आउट. दोन्ही फंक्शन केली जातात. ओरल कॅव्हिटीला का ओरल कॅव्हिटी, माउथ म्हणायच्या ऐवजी माउथमधून काय केलं जातं, माउथ इज अ ओपनिंग ऑफ द बॉडी विच इज यूज्ड फॉर इनटेक ऑफ द फूड मटेरियल. लक्षात ठेवा, माउथ आणि ओरल याच्यामध्ये 2 फरक आहेत शब्द वापरताना. ओरल कॅव्हिटी काय, इट इज यूज्ड फॉर इनटेक ऑफ द फूड मटेरियल अँड गिविंग आउट द अनडायजेस्टेड फूड मटेरियल. ठीक आहे, अनडायजेस्टेड फूड मटेरियल बाहेर टाकण्यासाठी सुद्धा ओरल कॅव्हिटीचा वापर केला. फक्त माउथ कॅव्हिटी, माउथ जर म्हटलं तर काय होणार, इट इज यूज्ड ओनली फॉर द इनटेक ऑफ द फूड मटेरियल. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही एक असते, म्हणून याला काय म्हणायचं, ब्लाइंड सॅक बॉडी पॅटर्न किंवा ब्लाइंड सॅक बॉडी. याची बॉडी कशी आहे, ब्लाइंड सॅक बॉडी आपल्याला असलेली बघायला मिळते. तर ही सगळ्यात महत्त्वाची अजून दुसरी कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला ह्या निडारियाची असलेली बघायला मिळते. इथून पुढं ब्लाइंड सॅक पॅटर्न आपल्याला काही ठराविक अशा ऑर्गॅनिझममध्ये बघायला मिळेल नाही, तर निडारिया
आणि टिनोफोरा या दोघांमध्येच आपल्याला अशा प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायला मिळतील. सो दिस डायजेस्टिव्ह ऑर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी इज यूज्ड फॉर द डायजेशन and that kind of a digestion is called as a extracellular digestion. त्याला काय म्हणायचं? Extracellular digestion. In this digestion what happens? Digestive enzymes are secreted into this cavity. या cavity मध्ये digestive enzymes secrete केले जातात and therefore it is then absorbed after the digestion. Digestion झाल्यानंतर ते absorb केलेले आपल्याला बघायला मिळतात. Clear? So it is a different type of a डायजेस्टिव्ह सिस्टीम, म्हणून आपल्याला ही डायजेस्टिव्ह सिस्टीम वेगळी असलेली बघायला मिळते. वेन वी गो टू द अनादर काइंड ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस ऑर्गॅनिझम, ॲज वी हॅव ऑलरेडी सेड अबाउट द प्रेझेन्स ऑफ अ निडोब्लास्ट. निडोब्लास्ट इज अनादर इम्पॉर्टंट की कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस निडारिया. निडारियाचे दुसरे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला हे असलेले बघायला मिळतात. वेन विल टॉक अबाउट द हॅबिटॅट, दीज आर मराइन or fresh water. These are aquatic in common. हे कसे आहेत? Aquatic in habitat. कायम aquatic असतात. These are not terrestrial. Never they are been terrestrial. Terrestrial कधीच नाही आहेत. पाण्यामध्येच असतात. कुठं असतील? मरीन साल्ट वॉटरमध्ये असतील, ओशनमध्ये असतील, किंवा रिव्हरमध्ये असतील, किंवा पॉन्ड्समध्ये असतील, किंवा लेकमध्ये असतील, डॅममध्ये असतील. फ्रेश वॉटर, ज्या ज्या ठिकाणी फ्रेश वॉटर आहे त्या त्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी मरीन वॉटर आहे तिथं सुद्धा असू शकतात. दीज आर फ्री लिव्हिंग ऑर समटाईम कोलोनियल ॲज वेल. बऱ्याच वेळा फ्री लिव्हिंग पण असतात. फ्री लिव्हिंग जस्ट लाईक अ हायड्रा. हायड्रा इज अ फ्री लिव्हिंग. इट मीन्स इट इज नॉट डिपेंडेंट ऑन द अदर्स. दुसऱ्यावरती अवलंबून नाही आहे. दुसरे काय असतात? कोलोनियल. दे ऑलवेज रिमेन टुगेदर इन द कॉलनीमध्ये राहतात. म्हणजे अनेक जण मिळून एकत्र राहतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? कोलोनियल असं म्हणायचं. दीज आर द सम ऑफ दोज आर द कोलोनियल. फॉर एक्झाम्पल हायड्रोझोन्स, कोरल्स. बरोबर काय आहेत? कोरल्स आर द कोलोनियल. कोरल हा शब्द ऐकला असेल. भरपूर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कोरल्स बघायला मिळतील. ब्युटिफुल असतात. बऱ्याच वेळा ते आता मुलींना जरा थोडंसं आवड असते म्हणून मी सांगतो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे कलरफुल स्टोन्स आवडतात माहिती आहे? कलरफुल स्टोन्स. आपले जे डायमंडचे स्टोन असतात ते वेगळे आणि तुम्हाला दिले जातात ते स्टोन वेगळे. पण ओरिजिनल कलरफुल स्टोन जर बघायचा म्हटला तर तो कशापासून तयार केला जातो? कोरल रीफच्या दगडापासून तयार केला जातो. कोरल रीफचा दगड असतो, कॅल्शियम कार्बोनेटने बनलेला. तो कलर कधीच निघून जात नाही, कधीच डल होत नाही. तो खडा झिजून नष्ट झाला तरच त्याचा कलर नष्ट झाला. म्हणजे असं ओरिजिनल खडे असतात. रेड कोरल्स म्हणून असतात, ब्ल्यू कोरल्स असतात, ब्राऊन कोरल्स असतात. याचे खडे तयार केले जातात. म्हणून बऱ्याच वेळा त्याची तस्करीसुद्धा होते आणि ते खडे आपल्याकडे आणून विकले जातात. ब्रेन सारखे दिसणारे सुद्धा कोरल्स असतात. बिकॉज दीज कोरल्स आर द ॲनिमल्स, सॉफ्ट बॉडीड ॲनिमल्स ऑफ दिस निडारिया ग्रुप. दे बिल्ट द हार्ड कॅल्केरियस कव्हरिंग अराउंड देमसेल्व्स. त्यांच्या भोवती काय हार्ड कॅल्केरियस कव्हरिंग बिल्ड करतात, घर बनवतात. आता आपल्या जशा कॉलनी असतात ना, अमुक कॉलनी वगैरे म्हणतो की नाही? भरपूर असतील कॉलनी. आता माझ्या लगेचच मला आठवत नाही. एक कॉलनी आहे, हाऊसिंग सोसायटी असते, कॉलनी असते, त्याला बऱ्याच वेळा कॉलनी म्हटलं जातं. अनेक घरं एकाला चिकटून घरं असतात, त्याला आपण काय म्हणतो? कॉलनी असं म्हणतो. तसंच हे कोरल्स काय करतात? अशा कॉलनीज बांधतात आणि राहतात, त्या घरामध्ये राहतात. आता ह्या कोरल्सचा वेगवेगळ्या पद्धतीने उपयोग झालेला बघायला मिळतो आपल्याला, ह्युमनसाठी वेगवेगळा. आता एक सांगितलं, दीज आर यूज्ड ॲज अ ज्वेलरी स्टोन्स म्हणून त्याचा वापर केला जातो. एक. दुसरा, कॅल्शियम कार्बोनेट मिळवणे, नॅचरल कॅल्शियम कार्बोनेटचा सोर्स म्हणून सुद्धा याचा कोरलचा वापर केला जातो. ते दगड आणायची, त्याला फोडायची, पावडर करायची आणि कॅल्शियम कार्बोनेट म्हणून विकायचं. एकदम प्युअर फॉर्ममध्ये असलेली बघायला मिळते. आता याचा उपयोग अजून दुसरा होतो, नॅचरल कलामिटीजपासून प्रोटेक्ट करण्यासाठी सुद्धा होतो ह्या कोरलचा. बिकॉज दे आर द वॉल्स ऑफ द ओशनच्या वॉल तयार झालेल्या बघायला मिळतात. समुद्राच्या कडेनं जर ह्या प्रकारचे कोरल्स असले तर मोठमोठ्या सुनामीसुद्धा येऊ शकत नाहीत, आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. दीज ॲक्ट्स ॲज अ बॅरियर्स
बॅरियर्स म्हणून वापर करतात. पण आजच्या ह्या क्लायमेट चेंजमुळं, टेम्परेचर वाढल्यामुळं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढल्यामुळं ह्या कोरल्स कमी होत चाललेल्या आहेत. देर इज अ थ्रेट टू दिस काइंड ऑफ कोरल्स. ओके, सो कोरल्स आर द कोलोनियल अँड सम आर फ्री लिव्हिंग. दोन्ही प्रकारचे आपल्याला असलेले बघायला मिळतात. फ्री लिव्हिंग, दे आर नॉट सेडेंटरी और दे आर नॉट स्टिक टू द सम प्लेसेस. एकाच ठिकाणी राहत नाही. आणि कोलोनियल काय असतात, एकत्र राहतात. अशा पद्धतीनं आपल्याला दोन्हीही आपल्याला असलेली बघायला मिळतात. सॉलिटरी, कोलोनियल, फ्री लिव्हिंग, पॅरासायटिक सुद्धा आपल्याला असलेली बघायला मिळतील. डिपेंडंट असलेली सुद्धा बघायला मिळतील. तर अशा प्रकारचे हे निडारियन्स असलेले बघायला मिळतात. दी निडारियन्स रिप्रोडक्शन बघा, रिप्रोडक्शन कॅन बी सेक्शुअल अँड asexual as well. Sexual through the gametes. बघा, सेक्शुअल कायम गॅमेट थ्रू असतं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवायची. एसेक्शुअल रिप्रोडक्शन हॅव अ डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रॅटेजीज. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्ट्रॅटेजीज असलेल्या बघायला मिळतात. एक स्ट्रॅटेजी फ्रॅगमेंटेशन, बिकॉज these निडारियन्स डू हॅव हाय रिजनरेशन पॉवर. त्यांच्यामध्ये काय असते, सगळ्यात जास्त रिजनरेशन पॉवर असते. फॉर एक्झाम्पल, इफ वी कट दिस हायड्रा इन टू द इन्फानाइट पीसेस, कितीही पीसमध्ये, सिंगल सेल हॅज अ ॲबिलिटी टू रिजनरेट इन टू द अनादर ऑर्गॅनिझम. समजा मी एवढाचा तुकडा ह्या हायड्राचा काढला आणि असा पाण्यामध्ये पडला की याच्यापासून नवीन हायड्रा तयार होतो. लक्षात ठेवायचं. म्हणून त्याला काय म्हणायचं, रिजनरेशन असं म्हणायचं. रिजनरेशन पॉवर ऑर दिस काइंड ऑफ रिजनरेशन इज कॉल्ड एज अ फ्रॅगमेंटेशन. म्हणजे कधी कधी काय होतं बघा, एखादा ॲनिमल आला, मोठा मासा आला आणि हायड्राला खायचा प्रयत्न केला आणि थोडासाच पार्ट हायड्राचा त्याच्या तोंडामध्ये आला. उरलेला पार्ट तुकडे पडले आणि त्याला सापडला नाही. त्या तुकड्यांपासून 4 हायड्रा तयार झाले. मेला का तो? नाही, रिजनरेट झाला. त्याला काय म्हणायचं, रिजनरेट झाला. असं झालं असतं तर बरं झालं असतं. ॲक्सिडेंट झाल्यानंतर एक पाय तिकडं, एक पाय इकडं, डोकं इकडं, गोपने सरांचे 2 पाय वेगळे, 2 हात वेगळे, धड वेगळं, डोकं वेगळं, 6 गोपने सर तयार. बरोबर ना? बट वी डू नॉट हॅव सच अ ग्रेट रिजनरेशन पॉवर. वी हॅव अ लेस रिजनरेशन पॉवर. एकदम कमी असते. आपल्यामध्ये सुद्धा रिजनरेशन पॉवर असते. किती असते? फारच कमी असते. फक्त खरचटलं, वरची स्किन निघून गेली की तेवढी येते, बाकी काही होत नाही. एखादं बोट तुटलं तर लगेच बोट तिथं तयार होत नाही. त्याच्या आपल्यापेक्षा जास्त वॉल लिझार्डमध्ये असते पाल, घरातली भिंतीवरची पाल असते. तिचं शेपूट तुटलं की नवीन येते की नाही? दॅट इज ऑल्सो रिजनरेशन पॉवर. अशा प्रकारची रिजनरेशन पॉवर आपल्याला इथं असलेली बघायला मिळते. फ्रॅगमेंटेशन और देअर कॅन बी द बडिंग टाईप ऑफ अ रिप्रोडक्शन. बडिंग एसेक्शुअल रिप्रोडक्शन कशानं होतं? बडिंग न झालेलं बघायला मिळतं. सपोज इट इज अ हायड्रा, देअर आर सम सेल्स विच आर रिजनरेटिव्ह सेल्स. रिजनरेटिव्ह सेल्स थ्रू आउट बॉडी असतात. याला ॲक्सिडेंट झाला नाही, काही नाही झाला तर कसं रिजनरेशन होणार? थ्रू द किंवा कसं रिप्रोडक्शन होणार? एक तर सेक्शुअल रिप्रोडक्शननं. सेक्शुअल रिप्रोडक्शन जर नाही झालं तर काय होणार? तो मरणार का? तर मरणार. पण त्या अगोदर काय होतं? देअर कॅन बी द फॉर्मेशन ऑफ अ बड अँड दिस बड ग्रो इन टू द स्मॉल टायनी बेबी हायड्रा. बघा, छोट्याशा बेबी हायड्रामध्ये याचं रिजनरेशन होतं, ग्रोथ होते. अँड इट विल डिटॅच फ्रॉम द पॅरेंट मदर हायड्रा. मदर हायड्रापासून हा डिटॅच होतो आणि हा न्यू हायड्रा म्हणून ग्रो होतो. एका हायड्रापासून अनेक हायड्रा तयार होऊ शकतात. नॉर्मली सुद्धा त्याला आपण काय म्हणतो? बडिंग टाईप ऑफ अ रिप्रोडक्शन. बडिंग रिप्रोडक्शन आपल्याला याच्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला निडारियन्स प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. सो दिस काइंड ऑफ ऑर्गॅनिझम, अशा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम्स जे आहेत त्या ऑर्गॅनिझमला आपण काय म्हणतो? निडारिया असं म्हणतो. ठीक आहे, क्लिअर? निडारियन्स, दीज आर द निडारियन्स. निडारियाच्या सेल्स आपल्याला लक्षात ठेवायच्या. तिथं डायग्राम दिलेली आहे, मी काही डायग्राम काढणार नाही आहे ती. इट इज जस्ट लाईक अ सिरिंज सारखी आपल्याला असलेली बघायला मिळते. त्याचे जे
स्टिंग सेल असते किंवा निडल असते. निडल आतमध्ये सेलच्या आतमध्ये बसलेली असते आणि ज्या वेळेस ती टोचवायची आहे त्याच वेळेस बाहेर येते. जसा मांजरीच्या नख्या असतात, मांजरीच्या नख्या आतमध्ये बसलेल्या असतात. नॉर्मली जर तुमच्याबरोबर मांजर जर खेळत असेल, मांजरीचं पिल्लू जर खेळत असेल तर तुम्हाला नखं लागत नाहीत तिची. पण ते रागाला गेली की बघा काय होतं, बरोबर नख्या लागतात, ओरबडतात. आहेत ना मांजरी घरी आहे तुमच्या कधी का नाही? ठेवल्याच नाहीत, आवडत नाहीत. नाही येतं, बऱ्याच जणांना आवड असते. दुसऱ्यांच्या मग घरची मांजर बघितली असेल, मैत्रिणीच्या घरची बघितली असेल, तिनं असं रागानं तुमच्याकडे बघितलं असेल. कधी कधी तुम्ही लाडानं पकडायचा प्रयत्न केला असेल, नखं ओरबाडून गेली असेल. त्या नख्यांसारखे हे निडोब्लास्ट असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, तर ते आपल्याला निडारियन्स असलेली बघायला मिळतात. अनादर ग्रुप ऑफ नेक्स्ट फायलम ऑफ दिस किंगडम ॲनिमलिया इज टेनोफोरा. टिनोफोरा. फोरा बिअरिंग. फोरा हा शब्दाचा अर्थ काय? बिअरिंग, हॅविंग. अंगावरती एखादं काय म्हणूया परिधान करणे, ह्या प्रकाराला आपण काय म्हणायचं? फोरा. हा शब्द अशा पद्धतीने अंडरस्टँड करायचा. टिनो. टिनो कोंब. टिनो कोंब, कोंब लाईक. ठीक आहे, कोंब लाईक. त्यालाच आपण कॉमनली काय म्हणतो? कोंब जेलीज असं म्हणतो. जेलीज बिकॉज दे आर जस्ट अ जेलीज. फार एकदम जेलीसारख्याच असतात ह्या ऑर्गॅनिझम्स, म्हणून त्याला कोंब जेलीज असं कॉमनली म्हटलेलं बघायला मिळतं. बिकॉज दे हॅव अ स्मॉल आउटग्रोथ्स ऑर स्मॉल प्रोजेक्शन जस्ट लाईक अ कोंब. टीथ ऑफ अ कोंब. कोंबचे जसे टीथ असतात तशा प्रकारचे याला आउटग्रोथ प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात, म्हणून त्याला कोंब जेलीज असं म्हणायचं. ठीक आहे, तर ह्या कोंब जेलीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कंडिशन्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील वेगवेगळ्या पद्धतीनं. पण आता कोंब जेलीमध्ये अजून एक गोष्ट आपल्याला इथं की कॅरेक्टरिस्टिक म्हणून घ्यायची आहे. इट हॅज अ लॅक ऑफ द निडोब्लास्ट. याच्यामध्ये काय? निडोब्लास्ट. दीज आर जस्ट लाईक द अनादर ग्रुप. दुसऱ्या ग्रुप सारख्याच असतात. कोणासारख्या? निडारियासारख्या. फक्त याच्यामध्ये काय? लॅक निडोब्लास्ट. निडोब्लास्ट याच्यामध्ये नसतात. निडोब्लास्ट, लॅक निडोब्लास्ट लक्षात ठेवायचं. ॲब्सेन्स ऑफ अ निडोब्लास्ट. देअरफॉर दीज आर कॉल्ड ॲज अ निडोब्लास्ट. अनिडारिया म्हणून त्याला काय म्हणायचं? अनिडारिया असंही आपल्याला म्हटलेलं बघायला मिळतं. मग निडारियाच्या ऐवजी, निडोब्लास्टच्या ऐवजी दुसऱ्या प्रकारच्या आपल्याला याच्यामध्ये सेल्स असलेल्या बघायला मिळतात. कोलोब्लास्ट. कोलोब्लास्ट यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या सेल्स असलेल्या बघायला मिळतात. कोलोब्लास्ट. दीज आर द स्टिकी सेल्स. ह्या सेल्स कशा असतात? स्टिकी सेल्स असलेल्या बघायला मिळतात. दीज स्टिकी सेल्स वेगळ्या प्रकारच्या डायग्राम दाखवलेली आपल्याला तिथं. स्टिकी सेल्स असलेल्या बघायला मिळतात. ह्या स्टिकी सेल्स काय करतात? दीज आर यूज टू कॅप्चर द प्रे. प्रे कॅप्चरिंगसाठी स्टिकी सेल्स. अंगाला फक्त चिकटलं की ते कधी सोडत नाहीत. स्टिकी सबस्टन्स तयार करणारे त्याच्यामध्ये ग्लँड्स असतात आणि लगेच स्टिक होतात. म्हणजे ह्या सेल्स, साधं सिंपल तुम्हाला याचं उदाहरण जर वेगळ्या पद्धतीने अंडरस्टँड करायचं झालं तर आपल्या फ्रॉगची टंग, टोडची टंग, फ्रॉग आणि टोड हे दोन्ही असतात. किंवा ॲम्फिबियन टंग असते, किंवा लिझार्डची टंग आहे, किंवा शॅमिलियन तुम्हाला माहिती आहे टंग असते त्याला, किंवा तो क्रिसच ना तो मूवी, एक तो त्याच्यामध्ये विलन दाखवला, त्याची अशी जीभ कुठं पण जाते. ते मी एक व्हिडिओ छोटासा बघितला, मे बी क्रिसमध्येच आहे का माहीत नाही मला. मी फक्त वर्णन करतो जरासं. तो माणूस असा लांब बसलेला असतो आणि कोणीतरी मुलगी असते आणि ती आईस्क्रीम घेत असते आणि ती अशी आईस्क्रीम धरलेली असते आणि त्या आईस्क्रीमवाल्यानं आईस्क्रीम हातात दिली आणि इकडे बघत असते, तोपर्यंत आईस्क्रीम गायब असते. आणि मग तो ऋतिक रोशन असतो, तो बघतो आणि नंतर त्यांच्यामध्ये ते भांडणं होतात, मोठी भांडणं होतात. ठीक आहे, तर ती काय की जीभ हे कोणाचं कॅरेक्टरिस्टिक? रेप्टाईल. आणि दुसरं कोणाचं? ॲम्फिबियनचं कॅरेक्टरिस्टिक आहे. प्रोटेक्टाईल टंग असलेली बघायला मिळते. ती टंग कशी असते? स्टिकी असते. म्हणून लक्षात ठेवायचं की एखाद्या बेडकानं जर जीभ त्याची बाहेर फेकली आणि समोर जर कीटक असला तर त्याला चिकटून लगेचच तोंडामध्ये जातो. तसं हे स्टिकी सेल्स यांच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. तुम्हाला याच्यामध्ये स्टिकी सेल्स प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस
there is a comb is present. ठीक आहे, comb is present. what is that comb? there is a specialized structure. जर आपण याच्यामध्ये बघितलं तर सिरीज ऑफ सिलिया, मी एक स्ट्रक्चर करतो, XYZ स्ट्रक्चर आहे. याच्यामध्ये काय असतात, छोट्या छोट्या सेरीज स्ट्रक्चर, सिलियाचे सेरीज असतात, अशा पद्धतीच्या सेरीज असतात सिलियाच्या. इट लुक्स लाईक अ कोम्ब. जर आपण याचा सेक्शन घेऊन जर बघितला तर कसं दिसेल, हे स्ट्रक्चर आपल्याला अशा पद्धतीनं दिसतं. सिलियरी मुवमेंट्स, projections are comb like, and therefore there are combs. how many combs are there? 8 comb plates are present. 8 comb plates are present. बघा, ही एक प्लेट आहे, अशी दुसरी एक प्लेट असेल, अशी तिसरी एक प्लेट असेल, अशा बॉडीवरती काय कोम प्लेट असतात. and these are used for the locomotion. these mostly फ्री लिव्हिंग, हे सगळे फ्री लिव्हिंग असतात. स्विमिंग, हे सगळे स्विमिंग करतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, कोम्ब जेली. 8 कोम्ब प्लेट्स आर प्रेझेंट. ह्या 2-3 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या. निडोब्लास्ट ॲब्सेंट आहेत, कोलोब्लास्ट प्रेझेंट आहेत आणि कोम्ब प्रेझेंट आहेत. दीज आर कम्प्लिटली ट्रान्सपरंट टाईप ऑफ ऑर्गॅनिझम. हे की कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्यांचे. ठीक आहे, ट्रान्सपरंट, पूर्ण ट्रान्सपरंट असतात, म्हणजे त्याच्या बॉडीमध्ये काय चाललं हे सुद्धा आपल्याला दिसतं, एवढे ट्रान्सपरंट असतात. जे आपण जेली न तयार झालेले, तुम्हाला ते बॉल, जेलीचे बॉल माहीत असतील, आतमध्ये लाईट लागत असते, आदळलं वगैरे तर ती लाईट लागत असते, तशा प्रकारचे हे जेली आपल्याला दिसतात. ट्रान्सपरंट, सगळं आतमधलं दिसतं. तर एवढे हे जेली असलेले बघायला मिळतात. अगेन कॉमन कॅरेक्टरिस्टिक्स, मल्टीसेल्युलर आहेत. ठीक आहे, दुसरी काय युकॅरिओटिक आहेत. तिसरी काय सिमेट्री, रॅडियल सिमेट्री आहे. लिहा सिमेट्री, तिथल्या तिथं पटपट लिहूयात. सिमेट्री काय असेल, रॅडियल, हां जर्म लेयर्स, कुठला डिप्लोब्लास्ट, त्याच्यानंतर असिलोमेट, म्हणजे सिलोम प्रेझेंटच नसतो याच्यामध्ये, सिलोमचा काही संबंध नाही आहे. दीज आर जस्ट लाईक अ निडारियासारखेच आपल्याला असलेली बघायला मिळतात. रिप्रोडक्शन मोस्टली सेक्शुअल रिप्रोडक्शन आपल्याला जास्तीत जास्त झालेलं बघायला मिळतं. एसेक्शुअलसुद्धा आपल्याला कधी कधी याच्यामध्ये असलेलं बघायला मिळतं. रिप्रोडक्शनसुद्धा वेगळ्या प्रकारचं असलेलं बघायला मिळतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपल्याला हे टिनोफोरा असलेले बघायला मिळतात. टिनॉस मीन्स कोम्ब, लक्षात ठेवा. टिनो म्हणजे काय, कोम्ब बिअरिंग ऑर्गॅनिझम. दीज आर द कोम्ब जेलीज. अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स कॉमन फॉर दिस ऑल दिस two phylum. One is the Nidaria and another is for the Ctenophora. याच्यामध्ये आपल्याला अल्टरनेशन ऑफ जनरेशन असलेलं बघायला मिळतं ह्या दोघांमध्ये. हे फक्त आपल्याला निडारियामध्ये एक्सप्लेन केलेलं बघायला मिळतं. अल्टरनेशन ऑफ जनरेशन, 2 जनरेशन. एक आहे सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह जनरेशन आणि दुसरा आहे एसेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह जनरेशन. त्याच्यासाठी त्यांना 2 वेगळ्या प्रकारचे फॉर्म, पॉलिप आणि मेड्युसी असं म्हटलं जातं. ठीक आहे, पॉलिप आणि मेड्युसी ह्या दोघांमध्ये अल्टरनेशन झालेलं बघायला मिळेल. तर अशा प्रकारचे हे निडारिया आणि टिनोफोरा असलेले बघायला मिळतात. दिस निडारिया हॅव व्हेरी फ्यू मेंबर्स ऑफ देअर फायलमचे फार कमी मेंबर्स असलेले बघायला. नंबर ऑफ स्पीसीज इन द टिनोफोरा आर व्हेरी फ्यू अँड देअरफोर दिस इज कन्सिडर्ड ॲज अ मायनर फायला. याच्यामध्ये कमी मेंबर्स आहेत, व्हेरी फ्यू मेंबर्स आर देअरफोर इट इज कॉल्ड ॲज अ मायनर फायला. मायनर फायला का म्हणायचं, तर ज्याचे मेंबर्स कमी असतात अशांना मायनर फायला असं म्हणायचं. फ्यू मेंबर्स, व्हेरी फ्यू मेंबर्स. ठीक आहे, प्रोटोब्रँकिया एवढा एक आपल्याला काही थोडेफार माहीत आहे. ठीक आहे, तर म्हणून याला काय म्हणायचं, मायनर फायला एक असं दुसरं नाव आपण याला देऊ शकतो. सो दीज आर द टेनोफोरा. थर्ड or next phylum is the Platyhelminthes. These are commonly called as a flatworms. लक्षात ठेवायचं, फ्लॅटवर्म्स.
शब्दानं पहिल्यांदा समजून घ्यायचं आणि नंतर पुन्हा बाकीचे कॅरेक्टरिस्टिक अप्लाय करायचे. फ्लॅटी, हेल मीन्स वर्म्स. हेल मीन्स काय? वर्म्स. आणि फ्लॅट बॉडी डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड. का? तर डॉर्सो वेंट्रली फ्लॅटन्ड असतात. डॉर्सो व्हेंट्रली फ्लॅटन्ड असलेली बघायला मिळतात, म्हणून त्याला काय म्हणायचं? फ्लॅट वर्म्स असं आपण म्हटलेलं आहे. हां, चला पुढं. हे काय आहेत? मल्टीसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत. बॉडी ऑर्गनायझेशन कशी असते? ऑर्गन ग्रेड बॉडी ऑर्गनायझेशन. बघा, ऑर्गन ग्रेड बॉडी ऑर्गनायझेशन. दे हॅव स्पेशलाइज्ड ऑर्गन्स. यांच्यामध्ये काही स्पेशलाइज्ड ऑर्गन्स प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. दुसरी गोष्ट, बॉडी फ्लॅट असलेली बघायला मिळते. हां, तिसरी, ब्लास्ट जर्म लेयर्स. किती जर्म लेयर्स असतात? जर्म लेयर्स. देर आर 3 जर्म लेयर्स. देअरफॉर दीज आर द ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे पहिले जे 2 होतं, पहिला पोरिफेरा होता, कुठलाही ब्लास्ट नाही. ठीक आहे. दुसरे जे 2 होते, निडारिया, टिनोफोरा, डिप्लोब्लास्टिक आहेत. आणि याच्यानंतरचे जे सगळे फायलम आहेत ते काय? ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. लक्षात ठेवण्यासाठी, हे कॅरेक्टर्स लक्षात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ट्रिप्लोब्लास्टिक, 3 जर्म लेयर्स आर प्रेझेंट. तुम्हाला माहिती आहे, पहिल्या लेक्चरला, याच्या अगोदरच्या लेक्चरला आपण बघितले कुठले कुठले जर्म लेयर्स आहेत. ठीक आहे. हां, म्हणून याच्यामध्ये काय असणार? सिलोम असणार. बिकॉज थर्ड लेयर इज प्रेझेंट, दॅट इज अ मिसोडर्म इज प्रेझेंट. सो देअर मे बी प्रेझेन्स ऑफ अ silome or maybe absence of a silome, but silome is not present in this organism, therefore these are called as a acoelomate. यांना काय म्हणायचं? acoelomate. बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट. बॉडी कॅव्हिटी ॲब्सेंट असलेली बघायला मिळते, म्हणून याला काय म्हणायचं? acoelomate असं म्हणायचं. ठीक आहे. These आर पॅरासायटिक ऑर फ्री लिव्हिंग. ते कसे असतात? मोस्टली पॅरासायटिक असतात. न्यूट्रिशन कसं असतं? पॅरासायटिक. हेटेरोट्रॉफिक न्यूट्रिशन, बट दे आर डिपेंडंट ऑन द अदर्स. दे सक द न्यूट्रिएंट्स फ्रॉम द अदर काइंड ऑफ ऑर्गॅनिझम. होस्ट त्याला असलेला बघायला मिळतो. फॉर एक्झाम्पल, लिव्हर फ्लूक नावाचा एक फ्लॅटवर्म असतो तो, किंवा टिनिया सोलियम ऐकला असेल तुम्हाला. टेप वर्म ऐकलेला असेल. टेप वर्म. दिस टेप वर्म इज ऑल्सो अ पॅरासायटिक फ्लॅटवर्म. तो कसा असतो? पॅरासायटिक फ्लॅटवर्म असलेला बघायला मिळतो. सम आर फ्री लिव्हिंग सुद्धा असलेले बघायला मिळतात. फ्री लिव्हिंग, प्लॅनारिया इज अ फ्री लिव्हिंग. प्लॅनारिया जो आहे तो फ्री लिव्हिंग आहे, कम्प्लिटली फ्री लिव्हिंग आहे. इट इज नॉट डिपेंडंट ऑन द अदर्स. ठीक आहे. एक्सक्रीशन इज विथ द स्पेशलाइज्ड सेल कॉल्ड ॲज अ फ्लेम सेल्स. बघा, फ्लेम सेल्स ह्या एक्सक्रीटरी सेल्स म्हणून याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. एक्सक्रीटरी ऑर्गन्स आर present and those are the flame cells. They have hook or sucker. Presence of suckers. म्हणजे जर मी एक ऑर्गॅनिझम लिव्हर फ्लूक जर काढला असा लीफ लाईक स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं. लीफ लाईक स्ट्रक्चर, याच्यामध्ये लार्ज सकर असलेलं बघायला मिळतं विथ अ टीथ. त्याच्यामध्ये टीथ असतात. देअरफॉर इट कॅन अटॅच टू द होस्ट ऑर्गॅनिझमला हे अटॅच झालेलं बघायला मिळतं. हे काय करतात? ह्याचे जे दात आहेत हे त्या होस्टच्या स्किनमध्ये किंवा बॉडी वॉलमध्ये इन्सर्ट करतात आणि त्याला स्टिक राहतात. अशा प्रकारचे हे तुम्ही जळू बघितला असेल. जळू हा दुसऱ्या फायलमध्ये येतो, पण त्याच्यासारखं ते अंगाला चिकटून राहतात आणि त्याच्यामुळं
त्याच्यातलं बॉडीतलं ब्लड किंवा न्यूट्रिएंट मटेरियल सक केलेले बघायला मिळतात. अशा प्रकारचे ओरल सकर्स आर ऑल्सो प्रेझेंट. टिनिया सोलियममध्ये सुद्धा अनेक सकर्स असतात. त्याचं पूर्ण हेडच सकरनं बनलेलं बघायला मिळतं आणि म्हणून ते त्याच्यातलं बॉडीमधलं सगळं मटेरियल सक करून घेतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज देअर फॉर लेस डेव्हलप असलेली बघायला मिळते. ऑल्दो इट इज कम्प्लीट. डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असते? कंप्लीट असलेली बघायला मिळेल. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज कंप्लीट. बरोबर. म्हणजेच ट्यूब विथिन ट्यूब बॉडी पॅटर्न आपल्याला इथं सुरू झालेला बघायला मिळेल. तर अशा प्रकारचे हे फ्लॅटवर्म्स आपल्याला प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. दीज आर द फ्लॅटवर्म्स. इन सम केसेस, फॉर एक्झाम्पल, जर आपण इथं बघितलं, दीज आर हॅव्हिंग अ स्मूथ बॉडी when they are parasitic, but when they are free living at that time they may have small ciliary projections present on its body. त्यांच्या बॉडीवरती छोटे छोटे सिलियरी प्रोजेक्शन सुद्धा प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. ठीक आहे, फ्री लिव्हिंग याच्यावरती, म्हणून ते फ्लॅटवर्म्स वेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतील. फ्री लिव्हिंग ते मरीनमध्ये असू शकतात किंवा फ्रेश वॉटर असू शकतात, टेरेस्ट्रियलवरती सुद्धा असू शकतात. दीज आर ऑफ डिफरंट टाईप. ठीक आहे, त्यांचे हॅबिटसुद्धा वेगळे असतात आणि हॅबिटॅटसुद्धा आपल्याला वेगळं असलेलं बघायला मिळतं. सो दीज आर द प्लॅटीहेल्मिंथिस. हे आपल्याला फ्लॅटवर्म्स किंवा प्लॅटीहेल्मिंथिस असलेले बघायला मिळतील. क्लिअर? वेन वी टॉक अबाउट द रिप्रोडक्शन इज थ्रू द सेक्शुअल ऑर एसेक्शुअल मोड. दोन्ही प्रकारचं असेल रिप्रोडक्शन. बघा, रिप्रोडक्शन सेक्शुअल असेल, एसेक्शुअल असेल. वेन वी लुक ॲट द सेक्शुअल, दीज ऑर्गॅनिझम्स आर हर्मॅफ्रोडाईट. काय? हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट. बोथ मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिंगल इंडिव्हिज्युअल. एकाच इंडिव्हिज्युअलमध्ये मेल आणि फिमेल ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. देअरफॉर देर इज अ सेल्फ फर्टिलायझेशन. यांच्यामध्ये काय असतं? सेल्फ फर्टिलायझेशन प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. हर्मॅफ्रोडाईट आहेत. सेल्फ फर्टिलायझेशन. मेल ऑर्गनसुद्धा, मेल गॅमेटसुद्धा एकच ऑर्गॅनिझम तयार करतो आणि तोच काय करेल? फिमेल गॅमेटसुद्धा तयार करेल. मेल आणि फिमेल गॅमेट्स एकाच ठिकाणी तयार होतात, एकत्र येतात, फर्टिलायझेशन होतं आणि लगेच त्याचं ककून तयार होऊन किंवा सिस्ट तयार होऊन ते बाहेर टाकलं जातं आणि त्या सिस्टमधून नवीन ऑर्गॅनिझम तयार झालेला बघायला मिळतो. सो डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट यांची कशी असते? इनडायरेक्ट असलेली बघायला मिळते. तर अशा प्रकारे हर्मॅफ्रोडाईट असतील. सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला हर्मॅफ्रोडाईटमध्ये सेल्फ फर्टिलायझेशन झालेलं बघायला मिळेल. मोस्टली दे डू सेल्फ फर्टिलायझेशन. क्रॉस फर्टिलायझेशन इज मोस्टली ॲबसेंट. देर इज अ एसेक्शुअल रिप्रोडक्शन विथ अ फ्रॅगमेंटेशन. Fragmentation, but this have a less regeneration power than the others. दुसऱ्यापेक्षा जर आपण हायड्राचं कंपॅरिझन केलं तर त्याच्यापेक्षा जरा थोडीशी कमी असते, पण भरपूर रिजनरेशन पॉवर याच्यामध्ये सुद्धा असलेली बघायला मिळते. इट इज सफिशियंट टू गिव्ह राईज टू द न्यू ऑर्गॅनिझम्स. फॉर एक्झाम्पल, वेन वी लुक ॲट द एसेक्शुअल रिप्रोडक्शन अँड द फ्रॅगमेंटेशन, ॲट दॅट टाइम यू कॅन सी द ऑर्गॅनिझम कॉल्ड ॲज अ प्लॅनारिया. अशा प्रकारचा हा प्लॅनारिया आपल्याला प्रेझेंट असलेला बघायला मिळतो. देर आर आय स्पॉट्स फॉर द प्लॅनारिया. प्लॅनारियाला आपल्याला आय स्पॉट्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. माउथ इथं वरती असतं. हा फ्री लिव्हिंग आहे. जर आपण प्लॅनारिया 3-4 पार्टमध्ये कट केला, सपोज वी हॅव कट इन टू द स्मॉल पीसेस, लॉन्जिट्युडनल पीसेस आपण तयार केले, वेगवेगळ्या प्रकारचे व्हर्टिकल पीसेस तयार केले, हॉरिझॉन्टल पीसेस, कसेही पीस तयार करा. जर आपण अशा प्रकारचे पीस जर तयार केले तर याच्यापासून एक ऑर्गॅनिझम तयार होईल, एक दुसरा नवीन प्लॅनारिया तयार होईल, याच्यापासून दुसरा प्लॅनारिया, याच्यापासून तिसरा प्लॅनारिया. आता सपोज जर हा पार्ट असेल, सेकंड सेगमेंट जर बघितला तर दिस सेगमेंट गिव्ज राईज टू द हेड पार्ट ॲज वेल ॲज टेल पार्ट. ह्या सेगमेंटला हेड पार्ट पण येतो, टेल पार्ट पण येतो. आता इथं हेड आहे, ऑलरेडी हेड आहे, त्याच्या मागच्या सेल्स काय असतात? स्टेम सेल्स काय करतील? टेल पार्ट तयार करतील. इथं सुद्धा हेड पार्ट आणि टेल पार्ट तयार करायला लागेल. इथं हेड पार्ट टेल पार्ट तयार करायला लागेल, पण टेलला काय करायला लागेल? फक्त हेड पार्ट तयार करायला लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीनं
एक जवळजवळ 2 ते 3 महिन्यामध्ये नवीन हायड्रा पूर्ण रेडी तयार झालेला बघायला मिळतो. देअरफॉर वॉट एव्हर इट हॅपन्स, बिकॉज दीज आर व्हेरी टायनी ऑर्गॅनिझम, हे व्हेरी डेलिकेट असतात, टायनी असतात, त्याच्यामुळं काही एखादं जर मोठं काही घडलं पाण्यामध्ये वगैरे, ॲक्वॅटिक आपल्याला असलेले बघायला मिळतं, याच्यामध्ये काही जर झालं तर लगेच यांची पीस तयार होऊ शकतात, आणि जर पीस झाले तर प्रत्येक पीसपासून एक ऑर्गॅनिझम इथं सुद्धा तयार झालेलं आपल्याला बघायला मिळेल. सो रिजनरेशन पॉवर आपल्याला वेगळी असलेली बघायला मिळते. सो एसेक्शुअल रिप्रोडक्शन थ्रू द फ्रॅगमेंटेशन असं झालेलं बघायला मिळेल. क्लिअर? सो दिस इज द फर्टिलायझेशन स्ट्रॅटेजी फॉर द प्लॅटीहेल्मिंथिस. सो दीज आर द फ्लॅटवर्म्स. हे फ्लॅटवर्म्स आहेत. एक्झाम्पल्स दिलेली आहेत, मी सुद्धा मध्ये मध्ये जी नावं सांगतोय तुम्हाला तीच एक्झाम्पल्स तिथे आहेत, मी म्हणून पुन्हा शेवटी एक्झाम्पल्स म्हणून आपण तिथं काय लिहिणार नाही आहे. फ्लॅटवर्म्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लॅटवर्म्स आपल्याला माहीत आहेत. नेक्स्ट फायलम इज द ॲस्कहेल्मिंथिस. ॲस्कहेल्मिन्स सॅक लाईक असं म्हटलं जातं बऱ्याच वेळा. दीज आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म्स. काय म्हटलं जातं? राऊंड वर्म्स. ॲस्कस सॅक, याच्या अगोदर आपण काही शब्द ॲस्कस हा शब्द बघितला आहे. सॅक लाईक, राऊंड, सर्क्युलर शेप्ड स्ट्रक्चर याचं असलेलं बघायला मिळतं. बॉडी इज सिलेंड्रिकल. बॉडी कशी असते? सिलेंड्रिकल असते, म्हणून त्याला राऊंड वर्म असं म्हटलेलं आहे. किंवा बॉडी कशी असते? राऊंड असते, सर्क्युलर असते असं म्हटलं तर चालेल, म्हणून त्याला काय म्हणायचं? राऊंड वर्म्स असं म्हणायचं. ॲस्कहेल्मिंथिस. ओके. इथं सुद्धा आपल्याला तेच कॅरेक्टरिस्टिक यायचे. मल्टीसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत, आणि त्याच्यानंतर आपण सिमेट्रीवर येऊयात. सिमेट्री अजून एक मागच्या याच्यामध्ये सिमेट्री कशी असेल हो? राहिली आपली. प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये सिमेट्री बायलॅटरल सिमेट्री लिहून ठेवा. प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये इथं सिमेट्री काय असेल? बायलॅटरल सिमेट्री. दुसरा जर्म लेयर्स. किती आहेत? जर्म लेयर्स किती आहेत? 3, म्हणून त्याला काय म्हणायचं? ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गॅनिझम. दीज आर द ट्रिप्लोब्लास्टिक. त्याच्यानंतर सिलोम, सुडोसिलोम, सुडोसिलोमेट लक्षात ठेवायचं. सिडोसिलोमेट आता लक्षात ठेवायचं. इथपर्यंत फक्त आपल्याला जरा थोडंसं ट्रिकी आहे. आपण एक फ्लो चार्ट काढला होता, मागं पुढं झालं असेल तर तिथं ॲडजस्ट करून घ्यायचं फ्लो चार्टमध्ये. आपण मागच्या लेक्चरचं लास्ट पार्टमध्ये आपण फ्लो चार्ट काढला होता, बरोबर. त्या फ्लो चार्टमध्ये आपण दिलं होतं हे काही महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक दिले होते. सिमेट्री दिली होती, ट्रिप्लोब्लास्टिक किंवा सिडोसिलोमेट आहेत की असिलोमेट आहेत, ह्या सगळ्या गोष्टी दिल्या होत्या. तर पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, पोरीफेरामध्ये कुठलीही गोष्ट ही लागू पडत नाही, याच्यातलं कुठलंच लागू पडत नाही. त्याच्यानंतर निडारियामध्ये काही गोष्टी लागू पडतात, काही लागू पडत नाहीत. म्हणजे सिमेट्री रॅडियल असते, जर्म लेयर्स डिप्लोब्लास्टिक आहेत, आणि सिलोमेट तर नाहीतच. तसंच टिनोफोरामध्ये सुद्धा आपल्याला असलेलं बघायला मिळतं. जर आपण प्लॅटीहेल्मिंथिसमध्ये बघितलं तर बायलॅटरल सिमेट्री आहे, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. आता इथं फक्त असिलोमेट आहेत. कोण? प्लॅटीहेल्मिंथिस. हे काय आहेत? सुडोसिलोमेट आहेत इथपर्यंत. नाहीतर याच्यानंतरचे जे सगळे आहेत ते सगळे सिलोमेट आहेत. म्हणून आपल्याला इथपर्यंत जरी ह्या 3 ते 4 फायलमला जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवलं तर बाकीच्यांना हे कॅरेक्टरिस्टिक सगळे सेम आहेत. बाकीच्यांना काहीही याच्यातलं बदल होत नाही. म्हणून इथपर्यंत फक्त लक्षात ठेवायचं. इथपर्यंतचा स्टडी व्यवस्थित झाला की पुढचा डोळं झाकून सगळे गोष्टी कॉमन आहेत हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अशा प्रकारचे हे राऊंड वर्म्स असलेले बघायला मिळतील. राऊंड वर्म्स. बॉडी, आपण जर बॉडी बघितलं तर सिस्टीम, ऑर्गन सिस्टीम इज प्रेझेंट. ऑर्गन सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळते. ऑर्गन याच्या अगोदर काय फक्त होते? ऑर्गन्स होते. ऑर्गन ग्रेड आपण असं म्हटलं होतं. बॉडी ऑर्गनायझेशन ऑर्गन ग्रेड असं म्हटलं होतं. बिकॉज
देर इज नो सच काइंड ऑफ अ स्पेशल सिस्टीम प्रेझेंट. स्पेशल सिस्टीम आपल्याला त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळत नाही. कुणामध्ये? प्लॅटिहेल्मिंथसमध्ये. पण याच्यामध्ये मात्र सिस्टीम्स आपल्याला प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम असलेली बघायला मिळते, एक्सक्रिटरी सिस्टीम असलेली बघायला मिळते. तर सगळे वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स थोड्या थोड्या डेव्हलप झालेल्या आपल्याला बघायला मिळतात. म्हणून त्याला ऑर्गन सिस्टीम ग्रेड बॉडी ऑर्गनायझेशन असं म्हणायचं. ठीक आहे. दुसरी याची डायजेस्टिव्ह सिस्टीम कशी असते? कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असलेली बघायला मिळते. म्हणून याला काय म्हणायचं? ट्यूब विथिन ट्यूब पॅटर्न. ट्यूब विथिन ट्यूब बॉडी पॅटर्न आपल्याला यांच्यामध्ये प्रेझेंट असलेला बघायला मिळेल. दुसरं शेप ऑफ द बॉडी. शेप, बॉडीचा शेप कसा असेल? दीज आर इलॉंगेटेड cylindrical and round. when we cut, जर आपण एक तुम्हाला सगळ्याला माहीत असेल ॲस्कॅरिस. आत्तापर्यंत ॲस्कॅरिस तुम्ही बघितला असेल किंवा सांगितलं असेल बऱ्याच वेळा कुठंतरी. आत्तापर्यंतच्या क्लासमध्ये कधीतरी ॲस्कॅरिस 100% आला असेल. बघितला की माहीत नाही, तुम्ही प्रयोगशाळेमध्ये बघितलं असेल. आम्ही लहान असताना ॲस्कॅरिस आम्हाला प्रत्यक्षात बघायला मिळायचा. कारण बरीचशी लहान मुलं होती ती माती खायची खेड्यांमध्ये. आता काय मातीच मिळत नाही खायला, त्याच्यामुळं काय प्रश्नच नाही. घरामध्ये वगैरे माती नसते. आणि आता तर ते काय भरपूर केमिकल्स आलेले आहेत. डेटॉल आलेलं आहे, ते कोणाला जिवंतच ठेवत नाही. माणूसच कसा राहिला मला समजत नाही. पण क्लीन फ्लोअर असतं ना, त्या जाहिराती भरपूर लागतात त्या डेटॉलच्या. कोणीतरी असतं मला एवढा पारितोषिक मिळालं वगैरे, ती प्रमोशन झालं म्हणून सांगायला आलं असतं. हे त्याच्यामुळे नाही झालं, डेटॉलमुळे झालं म्हणून सांगता येते. असं जर असतं तर डेटॉल घेऊनच फिरलो असतो मी, आहे की नाही? मग तुम्हाला अभ्याससुद्धा करायची गरज नाही, डेटॉलच घेऊन फिरला असतं अभ्यासच. ठीक आहे, दॅट इज जोक्स पार्ट. ठीक आहे. तर आता हे दिसत नाही तुम्हाला, पण अगोदरच्या काळामध्ये कसं असायचं की लहान मुलांना सतत याचं इन्फेक्शन व्हायचं आणि त्यांच्या पोटामध्ये जंत व्हायचे, सारखे जंत व्हायचे आणि ते बघायला पण मिळायचे. मग कधी कधी त्रास व्हायचा, मग डॉक्टर पण दाखवणार की जंत झालेत बघा, मग ते औषध देणार वगैरे वगैरे हे व्हायचं. पण आता हे राऊंडवर्मची औषधं डोसमध्ये बरेचसे लहान मुलांना दिली जातात आणि त्याच्यामुळे याचं इन्फेक्शन होत नाही. कधी कधी म्हटलं जातं शेतकऱ्यांमध्ये वगैरे की कधीतरी वर्षातून 2 वर्षातून याची अँटी हेल्मिंथिक ड्रग्ज आपण घ्यावी लागतात, घ्यायची असतात. कुठून कसं जाईल आपल्या पोटामध्ये माहीत नसतं, आपल्यालासुद्धा माहीत नाही की आपल्या पोटामध्ये आहे, पण एवढा त्रास होत नाही. आपण वेगवेगळ्या प्रकारचे औषधं घेत असतो बऱ्याच वेळा आणि आपण हायजीनसुद्धा भरपूर वापरतो, म्हणून हे तुम्हाला बघायला मिळत नाही. पण एक आहे ॲस्कॅरिस जर बघितला तर त्याचा शेप इलॉंगेटेड असलेला बघायला मिळतो, सिलेंड्रिकल असलेला बघायला मिळतो, राऊंड असलेला बघायला मिळतो. वेन वी कट इट इन टू द सेक्शन जर कट केला तर इट लुक्स लाईक अ सर्क्युलर शेप अँड देअरफॉर इट इज अ राऊंड वर्म. हा राऊंड असलेला बघायला मिळतो म्हणून त्याला राऊंड म्हटलेलं आहे. इलॉंगेटेड आहे, सिलेंडर आहे म्हणून नाही, तर राऊंड शेप त्याचा बॉडीचा जो शेप आहे तो वेगळ्या प्रकारचा असलेला बघायला मिळेल म्हणून त्याला राऊंड असं आपल्याला म्हटलेलं बघायला मिळतं. इलॉंगेटेड आपल्याला असलेली बघायला मिळतात. मोस्टली दिस are covered with a specialized cuticle. Body cuticle is present. Body cover cuticle is present. Remember, cuticle, hard cuticle is present. This cuticle gives a protection from the many different kinds of the environmental factors. वेगवेगळ्या प्रकारच्या एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सपासून हे क्युटिकल त्यांना प्रोटेक्शन देतं. कशापासून प्रोटेक्शन देतं? इट प्रोटेक्ट्स देमसेल्व्स फ्रॉम द ॲसिड. बघा, ज्यावेळेस हे आपल्या पोटामध्ये जातात तर हे मरत नाहीत, पोटामध्ये जाताना मरत नाहीत. का? यांच्या बॉडीवरती एक हार्ड क्युटिकल प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. त्या क्युटिकलपासून आपल्या ॲसिडपासून सुद्धा त्यांचं प्रोटेक्शन ह्या क्युटिकलमुळे झालेलं बघायला मिळतं. तर हे क्युटिकल आपल्याला हार्ड असलेलं बघायला मिळतं. इट इज अ पॅरासायटिक ॲडॅप्टेशन. याला काय म्हणायचं? पॅरासायटिक ॲडॅप्टेशन. सो दीज राऊंड वर्म्स आर ऑफ 2 डिफरंट टाईप. हे 2 वेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतील. हे कुठं असतात? मोस्टली दीज आर ॲक्वॅटिक ऑर पॅरासायटिक. पहिलं आपण 2 हॅबिटॅटमध्ये डिवाईड करूयात. हे काय? ॲक्वॅटिक आहेत आणि दुसरं पॅरासायटिक आहेत. जर
फ्री लिव्हिंग असतील तर ॲक्वॅटिक, फ्री लिव्हिंग असतील तर ॲक्वॅटिक आहेत, हे पाण्यामध्ये असतात किंवा पाण्यामध्ये जी माती असते ओलसर माती अशा मातीमध्ये आपल्याला असलेले बघायला मिळतात किंवा पॅरासाइटिक असतात. पॅरासाइट ऑफ ॲनिमल्स ॲज वेल ॲज प्लांट. रिमेंबर दीज आर नॉट ओनली द पॅरासाइट ऑफ द ॲनिमल्स, दीज आर ऑल्सो अ पॅरासाइट ऑफ द प्लांट. प्लांटचे सुद्धा पॅरासाइट असतात. दे बिकॉज ऑफ देअर बॉडी थ्रेड लाईक बॉडी. ही यांची बॉडी कशी असते? थ्रेड लाईक, सिलेंड्रिकल असते, थिन थ्रेड लाईक असतात, म्हणून त्याला आपण निमॅटोड्स असंही म्हणतो. निमॅटोड्स असंही म्हणतो. निमॅटा थ्रेड, दोरा, ठीक आहे. स्ट्रिंग सारखं स्ट्रक्चर असतं, त्याला निमॅटॉस असं म्हणायचं. निमॅटॉस सारखं हे स्ट्रक्चर दिसतं म्हणून त्याला निमॅटोडा असं म्हणायचं. म्हणून दिस फायलम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फायलम निमॅटोडा. ह्या फायलमला दुसरं एक नाव आहे फायलम निमॅटोडा, लक्षात ठेवायचं. बिकॉज थ्रेड लाईक बॉडी यांची असलेली बघायला मिळते. म्हणून हे थ्रेड लाईक असल्यामुळं इन्फेक्शन करायला सगळीकडे जातात, ठीक आहे. तर यांच्यामध्ये पॅरासायटिक अडॅप्टेशन आपल्याला असलेली बघायला मिळतात. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज रिड्यूस्ड. डायजेस्टिव्ह सिस्टीम रिड्यूस झालेली बघायला मिळते बिकॉज दे आर जस्ट ॲब्सॉर्बिंग द फूड मटेरियल फ्रॉम द ऑर न्यूट्रिएंट फ्रॉम द होस्ट ऑर्गॅनिझम प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल त्यांच्यामधून. जर आपल्या ह्या बॉडीमध्ये जर हे गेलेले बघायला मिळाले तर दीज आर व्हेरी डेंजरस. हे फार डेंजरस असलेले बघायला मिळतात. एवढं की हे कुठूनही कुठं घुसू शकतात. मसलमध्ये घुसू शकतात, डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये घुसू शकतात, हार्टमध्ये सुद्धा घुसू शकतात हे, आणि त्याच्यामुळे हे डेंजरस असलेले बघायला मिळतात. खरं याचा थ्रेट आत्ता सध्या एवढा झालेला नाही आहे, पण जुन्या काळामध्ये याचा थ्रेट आपल्याला फार मोठा असलेला बघायला मिळतो. तर अशा प्रकारचे हे निमॅटोड्स असलेले बघायला मिळतात. रिप्रोडक्शन, वेन वी लुक ॲट द reproduction of the nematodes, sexual reproduction is very common. Sexual reproduction, मेल अँड फिमेल आर completely different. मेल आणि फिमेल आपल्याला डिफरंट असलेली बघायला मिळतात याच्यामध्ये जास्त. एसेक्शुअल रिप्रोडक्शन मोस्टली ॲबसेंट असलेलं बघायला मिळतं. एसेक्शुअल रिप्रोडक्शन जरा कुठेही आपल्याला बघायला मिळत नाही. सेक्शुअल रिप्रोडक्शनच आपल्याला इथं असलेलं बघायला मिळतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन इज अ डायरेक्ट वन. यांच्यात सेक्शुअल रिप्रोडक्शन कसं असतं? डायरेक्ट डेव्हलपमेंट डायरेक्ट झालेली बघायला मिळते. मेल अँड फिमेल आर प्रेझेंट, मेल आणि फिमेल दोन्हीही प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. बट देअर कॅन बी द सेक्शुअल डायमॉर्फिझम. आपल्याला याच्यामध्ये काय असलेलं बघायला मिळतं? सेक्शुअल डायमॉर्फिझम असलेलं बघायला मिळतं. इन सम केसेस देर इज अ सेक्शुअल डायमॉर्फिझम. फॉर एक्झाम्पल ॲस्कॅरिस. In this ascaris, what happens? Female is broad and elongated or long and broad. पहिलं long, broad. फिमेल कशी असते? लॉंग आणि ब्रॉड असलेली बघायला मिळते. विथ अ स्ट्रेट टेल और एंड. पोस्टेरियर एंड कसं असतं त्यांचं? स्ट्रेट असलेलं बघायला मिळतं. पोस्टेरियर एंड कसं आहे? स्ट्रेट असलेलं बघायला मिळतं. कुणाचं? फिमेलचं. बट वेन वी लुक ॲट द मेल इज अ शॉर्ट. मेल कसा असतो? शॉर्ट असलेला बघायला मिळतो आणि थिन असलेला बघायला मिळतो. अँड पोस्टेरियर एंड इज मॉडिफाईड इन टू द हुक लाईक स्ट्रक्चर. पोस्टेरियर हुक लाईक स्ट्रक्चर आपल्याला इथं प्रेझेंट असलेलं बघायला मिळेल. मेलमध्ये मेल कसा असतो? शॉर्ट असतो आणि नॅरो असतो. त्यांची बॉडी कशी असते? नॅरो. इकडं ब्रॉड असते, इकडं नॅरो असते, ठीक आहे. आणि पोस्टेरियर एंड इज डेव्हलप्ड इन टू द हुक लाईक स्ट्रक्चर. हुक लाईक स्ट्रक्चर आपल्याला त्याच्यात तयार झालेलं बघायला मिळतं, ठीक आहे. ते देअर आर मेनी डिफरंट काइंड ऑफ द सिटी. इथं आपल्याला रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स छोटे प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. छोटे हुक लाईक स्ट्रक्चर्स प्रेझेंट असलेले बघायला मिळतील. देअरफॉर वी कॅन डिफरन्शिएट बिटवीन द मेल अँड फिमेल अँड दिस डिफरन्शिएशन इज कॉल्ड ॲज अ सेक्शुअल डायमॉर्फिझम. सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हटलं जातं. ह्युमनमध्ये सुद्धा सेक्शुअल डायमॉर्फिझम असतं. मेल आणि फिमेल आपल्याला आयडेंटिफाय करता येतं.
कॅरेक्टर्स आपण डिफाईन केले की मेल आणि फिमेल आयडेंटिफाय करता येतात, म्हणून त्याला सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हटलेलं आहे. इथं सुद्धा मेल आणि फिमेल डिफरन्शिएट करता येतात, म्हणून त्याला काय म्हणायचं, सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणायचं. क्लिअर. सो दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द निमॅटोडा ऑर ॲस्केल्मिंथिस. ॲस्केल्मिंथिस किंवा त्यालाच कॉमनली काय म्हणायचं, राऊंड वर्म्स असं म्हणायचं. क्लिअर. सो दीज आर द डिफरंट टाईप ऑफ ॲनिमल्स. वेगळ्या प्रकारचे ॲनिमल्स आपल्याला हे असलेली बघायला मिळतात. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्ससुद्धा मला माहीत असतील. ॲस्कॅरिस, ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडिस, त्याचं नाव आपल्याला सांगायचं झालं तर ॲस्कॅरिस लुम्ब्रिकॉइडिस. ॲस्कॅरिओसिस नावाचा डिसीज याच्यामुळे कॉज झालेला बघायला मिळतो. हे काय करतात, आपल्या बॉडीमध्ये जातात आणि हे सगळ्या बॉडीमधून वंडर करतात. वंडर म्हणजे पिकनिक करतात, सगळ्या बॉडीमध्ये कुठेही जातात आणि ते आपल्या टिश्यूला खातात आणि टिश्यूमध्ये पेनिट्रेट करतात, छोटी छोटी छिद्र तयार करतात, वेज तयार करतात आणि मग माणसाला पेन होते, कधी कधी डेथसुद्धा झालेली बघायला मिळते. हे रेअर केसमध्ये डेथ होते. कधी जे इसेन्शियल ऑर्गन आहेत अशाला जर पेनिट्रेशन झालं तर डेथ होते, अन्यथा होत नाही. पण तो माणूस एकदम वाळून गेलेला बघायला मिळतो. लहान मुलांमध्ये याचं जास्त इन्फेक्शन असतं, कारण मातीतून याच्यातून याचे सिस्ट आपल्या बॉडीमध्ये जातात आणि त्याचं जर्मिनेशन झालेलं बघायला मिळतं. पण कॉमनली किंवा व्हेजिटेबल्समधून सुद्धा इन्फेक्शन झालेली बघायला मिळतात. दुसरा तुम्हाला एक रोग माहीत असेल, हत्तीपाय रोग, एलिफंट फूट माहीत असेल, हत्तीपाय रोग. दॅट इज ऑल्सो बिकॉज ऑफ दिस निमॅटोड्स. निमॅटोड्स आपल्याला थोडे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असलेलं बघायला मिळतं. तर एकदम छोटीशी थ्रेड असते आणि आपले जे लिम्फ नोड्स असतात त्या लिम्फ नोडमध्ये हे जाऊन बसतात आणि लिम्फॅटिक व्हेसलमध्ये सुद्धा जाऊन बसतात आणि त्याला ब्लॉक करतात. म्हणून जो लिम्फ म्हणजे बॉडी फ्लुइड जे पायामध्ये जातं ते वरती येऊ शकत नाही, माघारी येऊ शकत नाही. आणि ते माघारी जर नाही आलं तर ते साठून राहतं पायामध्ये आणि मग पाय सुजायला लागतो, मोठा होतो. ठीक आहे. आणि मग ते हत्तीसारखा पाय दिसतो, म्हणून त्याला हत्तीपाय रोग असं म्हटलेलं बघायला मिळतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रोगांसाठी आपल्याला हे हेल्मिन्स असलेले बघायला मिळतात. आपल्या पुस्तकामध्ये एक वाक्य वापरलं आहे, पॅरासाइट्स मोस्टली दे आर पॅरासाइट, फ्यू आर फ्री लिव्हिंग. तर मी तसं म्हणत नाही. मोस्टली दे आर फ्री लिव्हिंग, फ्यू आर पॅरासायटिक असं आपण म्हणणं बरोबर आहे. कारण त्याचं असं की जर तुम्ही ओशनमध्ये जर बघितलं, लार्ज नंबर ऑफ निमॅटोड्स आर फ्री लिव्हिंग. ओशनमध्ये सगळे निमॅटोड काय असतात, फ्री लिव्हिंग असलेले बघायला मिळतात. 99% ॲक्वॅटिक जे आहेत ते कसे असतात, फ्री लिव्हिंग असलेले बघायला मिळतात. बोटावर मोजण्या इतकेच फक्त पॅरासायटिक आहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. पण तुम्ही ते पुस्तकामध्ये जे आहे ते लक्षात ठेवू शकता, कारण त्याच्यावरती खूप मोठा रिसर्च चाललेला असतो आणि त्या रिसर्चमध्ये लक्षात येतं की फ्री लिव्हिंग निमॅटोड्स सगळ्यात जास्त असलेले बघायला मिळतात. सो दीज आर द निमॅटोड्स. चला नेक्स्ट फायलम कुठला आहे, ॲनेलिडा. ॲनेलिडा. दीज आर कॉल्ड एज अ रिंग वर्म्स. लक्षात ठेवायचं, रिंग वर्म हा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या अर्थानं घेतलेला बघायला मिळतो. रिंग वर्म इज अ टाईप ऑफ अ डिसीज ॲज वेल. पण ते रिंगवर्म, डिसीज रिंगवर्म आणि हा रिंगवर्म पूर्णपणे वेगळा आहे, एकमेकांचा काही संबंध नाही. तो रिंगवर्म काय आहे तुम्ही सर्च करून जरासं बघू शकता. पण हा जो रिंगवर्म आहे यांना आपण मात्र डिफाईन करूयात. रिंगवर्म, दीज आर द रिंगवर्म्स बिकॉज ॲन्युलस याच्यातला शब्द जर बघितला, ॲन्युलस रिंग, लिडा हॅव्हिंग अ रिंग. ज्यांच्या बॉडीमध्ये रिंग असते, रिंग लाईक स्ट्रक्चर्स असतात, छोटे छोटे रिंग लाईक स्ट्रक्चर्स असतात, त्यांना काय म्हणायचं, ॲनेलिडा असं म्हणायचं. यांना काय म्हणायचं, ॲनेलिडा असं म्हणायचं. देअर बॉडी इज सेगमेंटेड बॉडी आपल्याला असलेली बघायला मिळते. अँड दिस बॉडी सेगमेंट्स आर द रिंग्स. त्या बॉडी सेगमेंट्स काय आहेत, रिंग्ज आहेत, म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲन्युलस असं म्हणायचं, छोट्या रिंग्ज आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारचे हे ऑर्गॅनिझम असलेली बघायला मिळतात. बघूया आपण हे ह्या कॅरेक्टरकडे यायचंच आहे. पण आपण जर बाकीचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, हे काय आहेत, मल्टीसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत. पहिलं डोक्यातच घालून ठेवायचं, ते डोळ्यासमोर आलंच पाहिजे. तुम्ही नाही लिहायचं म्हटलं तरी ते तुमच्या हातून लिहून गेलं पाहिजे, ते असं तुमच्या डोक्यामध्ये फिट्ट ठेवायचं. हां, सिमेट्री कशी आहे, बायलॅटरल सिमेट्री. दुसरं काय, जर्म लेयर्स. हां,
ट्रिप्लोब्लास्टिक. बरोबर, दीज आर ट्रिप्लोब्लास्टिक. बिकॉज इथून पुढं आता मागचा जो होता त्याच्यापासून पुढं सगळे कसे आहेत, ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. कुठला, प्लॅटिहेल्मिंथिस पासून अबोव सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. ठीक आहे. तर दुसरा सिलोम, बॉडी कॅव्हिटी. सिलोम कसे आहेत, ट्रू सिलोम प्रेझेंट आहे. ट्रू सिलोम, अगोदरचे सिडोसिलोमेट होते, पण आता काय ट्रू सिलोम आहे, म्हणून त्याला काय म्हणायचं, युसिलोमेट. सिलोमेट और सिलोमेट म्हटलं तरी चालेल. ट्रू सिलोम इज प्रेझेंट. बरोबर, सिलोम इज प्रेझेंट. याच्या अगोदर आपण बघताना सिलोम हा शब्द वापरला होता, पण मी इथं वेगळ्या अर्थानं अजून दुसरा शब्द वापरतोय, युसिलोमेट. युसिलोमेट, ट्रू सिलोम इज प्रेझेंट. ट्रू सिलोम इज द बॉडी कॅव्हिटी विच इज लाइन्ड बाय कम्प्लिटली मिसोडर्म. सगळी बॉडी कॅव्हिटी कशानं लाईन झालेली असते, मिसोडर्मनं लाईन झालेली असते, म्हणून त्याला काय म्हणायचं, युसिलोमेट किंवा सिलोमेट असं म्हणायचं. बरोबर, सिलोम प्रेझेंट आहे. तर दुसरा, दे हॅव एक्झोस्केलेटन. स्केलेटन, क्युटिकल इज प्रेझेंट. यांच्या बॉडीवरती काय असतं, क्युटिकल प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतं ॲनिलिडाच्या. बॉडी इज सेगमेंटेड. बॉडी कशी, सेगमेंटेड आहे. अँड दॅट सेगमेंटेशन इज अ मेटामेरिक सेगमेंटेशन. मेटामेरिक, अँड दिस फेनॉमेना इज कॉल्ड एज अ मेटामेरिझम. बिकॉज एक्सटर्नल सेगमेंट्स कोइन्साइड विथ इंटरनल सेगमेंट्स. प्रत्येक, जर आपण अर्थवर्म हा जर बघितला, अर्थवर्म बघितला तर त्याची बॉडी काय छोट्या छोट्या सेगमेंटमध्ये डिवाइड झालेली बघायला मिळते. छोट्या छोट्या सेगमेंट. ईच सेगमेंट हॅव अ मेनी डिफरंट काइंड्स ऑफ द ऑर्गन्स. वेगळ्या प्रकारचे. फॉर एक्झाम्पल नेफ्रिडिया, एक्सक्रिटरी स्ट्रक्चर्स प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. लेग्ज त्याचे, पॅरापोडिया, त्याला आपण म्हणतो पॅरापोडिया किंवा सीटी. त्याला काय म्हणायचं, सीटी. पुढे येणार आहे मी त्या लोकोमोशनमध्ये. सीटी ह्या प्रत्येक सेगमेंटमध्ये प्रेझेंट असतात. पॅरापोडिया किंवा सीटी प्रत्येक सेगमेंटमध्ये असलेल्या बघायला मिळतात. प्रत्येक सेगमेंटमध्ये असतील. ठीक आहे, म्हणून याला काय म्हणायचं, मेटामेरिझम असं म्हणायचं. दॅट फेनॉमेनॉन इज कॉल्ड एज अ मेटामेरिझम. अँड ईच सेगमेंट इज अ रिंग लाईक स्ट्रक्चर. प्रत्येक सेगमेंट कसा आहे, रिंग लाईक स्ट्रक्चर. देअर फॉर इट इज कॉल्ड एज अ ॲनिलिडा. म्हणून त्याला काय म्हणायचं, ॲनिलिडा असं म्हणायचं. ठीक आहे. सिस्टीम, ग्रेड बॉडी ऑर्गनायझेशन किंवा त्याला आपण काय म्हणतो, ऑर्गन सिस्टीम इज प्रेझेंट. ऑर्गन सिस्टीम्स आर प्रेझेंट. डायजेस्टिव्ह सिस्टीम इज व्हेरी वेल डेव्हलप्ड. यांच्यामध्ये वेल डेव्हलप्ड डायजेस्टिव्ह सिस्टीम प्रेझेंट असलेली बघायला मिळते. वेल डेव्हलप्ड. याच्यामध्ये माउथ असतं, ओरल कॅव्हिटी असते, सगळे स्टमक असतं, इंटेस्टाईन असतं, सगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट आपल्याला याच्यामध्ये प्रेझेंट असलेली बघायला मिळतील. ऑर्गन सिस्टीम आपल्याला वेगळ्या प्रकारचं ऑर्गनायझेशन आहे वेल डेव्हलप्ड असलेलं बघायला मिळतं. इतरांमध्ये मात्र कमी डेव्हलप्ड असलेलं बघायला मिळतं. म्हणजे प्लॅटिहेल्मिंथिस बघा किंवा ॲस्केल्मिंथिस बघा, यांच्यामध्ये बॉडी ऑर्गन ग्रेड सिस्टीम असलेली बघायला मिळते, पण ती सिस्टीम लेस डेव्हलप असलेली बघायला मिळते. ठीक आहे. याच्यामध्ये एक्सक्रिटरी स्ट्रक्चर्स वेगळे असलेले बघायला मिळतात. ऑर्गन सिस्टीम आपण बघूया जरा. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम आपल्याला इथं प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतील. डायजेस्टिव्ह सिस्टीम वेल डेव्हलप्ड. डायजेस्टिव्ह सिस्टीम म्हणून याला कंप्लीट असं म्हणायचं. काय म्हणायचं, कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम असं म्हणायचं. कंप्लीट डायजेस्टिव्ह सिस्टीम इज प्रेझेंट. सो ट्यूब विथिन ट्यूब बॉडी पॅटर्न आपल्याला आहे असं म्हणता येईल. नर्वस सिस्टीम प्रेझेंट असते, वेल डेव्हलप्ड. वेल डेव्हलप्ड. सर्क्युलेटरी सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज्ड. 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 बॉडी वेसल्स आर प्रेझेंट. हार्ट इज प्रेझेंट. हार्ट वेगवेगळ्या प्रकारचं आपल्याला असलेलं बघायला मिळतं. 4 हार्ट असलेले बघायला मिळतात. एक हार्ट याच्याकडे नसतं, 4 असतात. चांगलं आहे ना.
एक फेल झालं तर दुसरं वर्क करत आहे. हार्ट अटॅकचा वगैरे काही प्रश्न येत नाही म्हणून याला. अर्थवर्मला कधी हार्ट अटॅक येत नाही. तुम्ही त्याच्यावरती पाय दिला तर हार्ट अटॅक येत नाही त्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे सर्क्युलेटरी सिस्टीम क्लोज्ड असली. ब्लड वेसल्स आर प्रेझेंट. ब्लड फ्लोज थ्रू द क्लोज्ड सिस्टीम. देअरफॉर इट इज अ क्लोज्ड टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम. ठीक आहे. देन अनदर इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक एक्सक्रीटरी सिस्टीम किंवा एक्सक्रीशन. एक्सक्रीशन through the specialized structure that is called as a nephridia. नेफ्रिडियाच्या माध्यमातून आपल्याला एक्सक्रीशन झालेलं बघायला मिळतं. एक्सक्रीटरी सिस्टीम इज अ नेफ्रिडिया. ठीक आहे. दीज आर when we look at the reproductive system, at that time reproductive system is also well developed. Reproductive system is also well developed. Reproduction आपल्याला वेल डेव्हलप्ड रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असते. बट दीज आर हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट एफच्या ऐवजी PH असं जरी वापरलं तरी चालतं. ठीक आहे. PH वापराच असं म्हणूया. हर्मॅफ्रोडाईट. मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट इन सिंगल इंडिव्हिज्युअल. अर्थवर्म हा मेल आहे की फिमेल आहे असं काही सांगायचं नाही. ठीक आहे. म्हणून तो काय आहे, हर्मॅफ्रोडाईट आहे. मेल ऑर्गनसुद्धा आहेत, फिमेल ऑर्गनसुद्धा आहेत. बट ऑलवेज देर इज अ क्रॉस फर्टिलायझेशन. यांच्यामध्ये कसं असतं, क्रॉस फर्टिलायझेशन आपल्याला प्रेझेंट असलेलं बघायला मिळतं. क्रॉस फर्टिलायझेशन. सेल्फ फर्टिलायझेशन कधीच होऊ शकत नाही. बिकॉज मेल अँड फिमेल सेक्स ऑर्गन्स आर प्रेझेंट ॲट अ डिफरंट सेगमेंट ऑर डिफरंट पोझिशन and therefore there will not be communication between the male and female sex organ. Therefore they have to be dependent on the others and therefore there is a cross fertilization. Always cross fertilization आपल्याला झालेलं बघायला मिळतं. and development is direct development झालेली बघायला मिळते. यांच्यात पहिल्यांदा काय होतं, फर्टिलायझेशन तयार होतं. फर्टिलायझेशन झालं की ककून्स तयार होतात, छोटे ककून्स तयार होतात and that cocoon develops into the new earthworm. For example नवीन अर्थवर्ममध्ये ते डेव्हलप झालेली बघायला मिळतात. म्हणून आपल्याला रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर्स वेगळे असलेली बघायला मिळतात. लोकोमोशन विथ द हेल्प ऑफ 2 डिफरंट काइंड्स ऑफ द स्ट्रक्चर्स. 2 वेगळ्या प्रकारच्या स्ट्रक्चर्समधून लोकोमोशन झालेलं बघायला मिळतं. एक आहे सीटे आर द स्मॉल स्ट्रक्चर्स प्रेझेंट ऑन द बॉडी. hair-like structures present on the body which are used for the locomotion. लोकोमोशनसाठी वापरलेले बघायला मिळतात. ठीक आहे. आता हे लोकोमोशन जे आहे, जर आपण अर्थवर्म बघितला तर तो कसा सावकाश चालतो बघा. हे कशाच्या आधारे चालतो तर त्याचे लोकोमोटरी स्ट्रक्चर असतात. दोज आर कॉल्ड ॲज अ सीटे अँड अदर्स आर पॅरापोडिया. देर आर मेनी डिफरंट अदर्स. नेरिस म्हणून एक फ्री लिव्हिंग आपल्याला ॲनिलिड असलेला बघायला मिळतो, वॉटरमध्ये असलेला बघायला मिळतो जास्तीत जास्त. आणि त्याच्यावरती काय असतात, पॅरापोडिया आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. म्हणून लोकोमोशन आपल्याला सीटे किंवा पॅरापोडियाच्या माध्यमातून झालेले बघायला मिळतात. सो दीज आर द डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द फायलम ॲनिलिडा. तर हे लक्षात ठेवताना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. एवढंच इथं हे कॅरेक्टर्स लक्षात ठेवताना एकच गोष्ट करायची की सिस्टमॅटिक लक्षात ठेवायचे, ग्रुप करून लक्षात ठेवायचे. हे तुमची स्टडी ॲबिलिटी कशी आहे याच्यावरती अवलंबून आहे. म्हणून तुम्हाला काय करायचे की त्याचे ग्रुप करायचे. कुठले कॅरेक्टर्स कुठल्या ऑर्गॅनिझममध्ये असतात, म्हणजे तुम्हाला ते ऑर्गॅनिझम आठवले की हे कॅरेक्टर्स आठवले पाहिजेत, कॉमन कॅरेक्टर्स. आता इथून पुढं पहिले जे सगळे कॅरेक्टर्स आहेत, सिमेट्री असेल, फक्त आता एकाच ठिकाणी सिमेट्री बदलणार, नाहीतर सगळीकडं सिमेट्री सेम आहे, बायलॅटरल सिमेट्री. कुठं बदलणार, फक्त इकायनोडर्माटामध्ये बदलणार, बाकी सगळीकडं सेम सिमेट्री आहे. दुसरा सिलोम, सगळे सिलोमेट आहेत. जर्म लेअर सगळे ट्रिप्लोब्लास्टिक आहेत. ठीक आहे. काही स्पेशल कॅरेक्टरिस्टिक फक्त तुम्हाला मेन्शन करावे लागतील. क्लिअर. तर अशा पद्धतीनं आपल्याला हे वेगवेगळ्या प्रकारचे फायलम प्रेझेंट असलेली बघायला मिळतात. क्लिअर. सो विल स्टॉप हिअर.